बेळगाव जिल्ह्यामध्ये पोलिसांना चकवा देण्यासाठी चोरट्यांनी नवी युक्ती शोधल्याचं समोर आलं आहे। बैलहंगल तालुक्यातील नयानगरजवळ मलप्रभा नदीत तब्बल 3 दुचाकी संशयास्पद स्थितीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे। दुचाकी चोरी करून पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात असून या घटनेमुळे पोलीसही चकित झाले आहेत। बैलहंगल तालुक्यातील नयानगर परिसरातील मलप्रभा नदीच्या पात्रात 3 दुचाकी आढळून आल्या। नदीमध्ये दुचाकी असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली। तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या बैलहंगल पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने नदीतून 3ही दुचाकी बाहेर काढल्या। चोरट्यांनी दुचाकी चोरी करून त्याचा गैरवापर केल्यानंतर पोलिसांच्या भीतीने त्या नदीत फेकून दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे। ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ಬೈಲಹೊಂಗಲ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿರುವ ನಯನಗರ ಮಲಪ್ರಭಾ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಡೆ ಹೋಗುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಾಕಿಂಗ್ ಹೋಗಿರುವ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕೆಲವೊಂದು ಬೈಕ್ ನದಿಯಲ್ಲಿ ಇರುವುದು ಕಂಡು ಬಂದು ಪೊಲೀಸರಿಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು 3 ಬೈಕ್ ಈಗ ತಕ್ಷಣ ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿದೆ। ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಹೋಂಡಾ ಶೈನ್, ಅಪಾಚಿ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಸ್ಪ್ಲೆಂಡರ್ ಪ್ಲಸ್ 3 ಗಾಡಿ ನಮ್ಮ ಸೀಸ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಇದು ಸವದತ್ತಿಯಲ್ಲಿ 21/12/2025 ಒಂದು ಬೈಕ್ ಕಳ್ತನ FIR ಆಗಿರ್ತದೆ। ಆ ಕಳ್ತನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಗಿರುವ 3 ಬೈಕ್ ಇದಕ್ಕೆ ಹಿಂದೆ ಸವದತ್ತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಜ್ಯುವೆಲ್ಲರಿ ಶಾಪಲ್ಲಿ ಒಂದು ಕಳ್ತನ ಆಗುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 9 ಜನ 3 ಬೈಕಲ್ಲಿ ಬಂದು ಕಳ್ತನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಿರುವುದು ಕಂಡು ಬಂದಿದೆ। ಆ ಬೈಕಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಂದ ಸವದತ್ತಿಯಿಂದ ಬೈಲಹೊಂಗಲ್ ಕಡೆ ಬಂದು ಮಲಪ್ರಭಾ ರಿವರಲ್ಲಿ ಬೈಕನ್ನು ಬೀಸಿಬಿಟ್ಟು ಹೋಗಿರೋದು ಈಗ ಬೈಕ್ ರಿಕವರಿ ಆಗಿದೆ। ಉಳಿದ ಕಳ್ಳರ ಬಗ್ಗೆ ಈಗ ವಿಚಾರಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ। ಮುಂದೆ ತನಿಖೆ ನಡೀತಾ ಇದೆ। ತನಿಖೆ ಮುಗಿದಾದ ಮೇಲೆ ನಾವು ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೀವಿ। नदीतून बाहेर काढलेल्या दुचाक्यांपैकी 2 दुचाक्यांचे नंबर प्लेट मिळाले असून त्यांचे क्रमांक KA25G1459 आणि KA24J7907 असे आहेत। तिसऱ्या दुचाकीतला नंबर प्लेट नसल्याने चोरट्यांच्या जाळ्याचा विस्तार मोठा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी बैलहंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुचाकींचे मूळ मालक शोधण्यासह चोरट्यांचा तपास सुरू आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी।